गोवंश संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी देशभरात सुरू असलेल्या गोसन्मान आव्हान अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना उद्देशून सोमवार दिनांक 27 जुलै रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सन्मानपत्र सादर करण्यात आले। यापूर्वी 27 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व तहसीलदार स्तरावरून सादर करण्यात आलेल्या निवेदनावर तातडीने प्रशासनिक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। अभियानाचे प्रधान संरक्षण वेदलक्षणा गोमाता व अध्यक्ष नंदीबाबा यांच्या प्रेरणेने हे अभियान राबविण्यात येत असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या अभियानात गोवंशाची विधिवत सेवा व संरक्षण, महाराष्ट्रात देशी गोवंशाला राज्यमाता घोषित करणे तसेच केंद्र सरकारकडे राष्ट्रमाता दर्जासाठी शिफारस पाठविणे आणि गो आधारित अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनासोबतच गोसंवर्धनासाठी सविस्तर कार्ययोजना, कायदेशीर व संशोधनाधीत माहिती, अभियानाची रूपरेषा तसेच देशभरातील नागरिकांच्या समर्थनाची कागदपत्रे जोडण्यात आली आहेत। अभियानाच्या माहितीनुसार 5,64,986 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या असून या पर्यावरण संरक्षण व कागद बचतीच्या उद्देशाने पेनड्राईव्हद्वारे डिजिटल स्वरूपात शासनाकडे सादर करण्यात आले आहेत। आवश्यकतेनुसार मूळ हार्ड कॉपी सादर करण्यात येईल असेही यावेळी नमूद करण्यात आले। या स्मरणपत्राद्वारे शासनाने गोसंरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी श्री विजय काका पोफडी महाराज, वासुदेव धनाग्रे आश्रम वाशिम, जितेंद्र महाराज पोहरादेवी पोहरागड, श्याम भारती महाराज वाशिम, बालयोगी गोपीनाथ बाबा रतनगड, भोलेनाथ बाबा रतनगड, शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी, गौसन्मान आव्हान अभियान योजना समिती वाशिम जिल्हा, समस्त वाशिम जिल्ह्याचे नागरिक व गौसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जगदीश गोरे यांनी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।